नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश मीडियमच्या इयत्ता 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील गिर्यारोहणाचा अनुभव या पाठाखालचा स्वाध्याय समजावून घेणार आहोत. गिर्यारोहणाचा अनुभव हा पाठ आपण समजावून घेतलेला आहे आणि तो भाग आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. आज आपल्याला भाषाभ्यास समजावून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न बघा काय दिलाय. आकृत्या पूर्ण करा. अ आकृतीमध्ये त्यांनी असं दिलंय की ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी. आणि मग इथे त्यांनी दोन आपल्याला शब्द भरायला दिले आहेत, दोन चौकटी दिल्या आहेत. पहिल्या चौकटीत आपल्याला लिहायचंय व्हिडिओ गेम आणि दुसऱ्या चौकटीत लिहायचं आहे रोमांचक कथा. या ईशांतला कंटाळा आलेल्या आणि गोडी न वाटणाऱ्या दोन गोष्टी आहेत. आता आ प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी. त्या रोमांचक अनुभवात निसर्गातल्या कोणत्या गोष्टी त्यांनी बघितल्या. तर आपल्याला पहिल्या चौकटीत लिहायचंय उंच पहाड हे उत्तर. दुसऱ्या चौकटीमध्ये लिहायचंय विशालकाय खडक हे उत्तर. तिसऱ्या चौकटीमध्ये आपण लिहिणार आहोत हिरव्यागार घाटी हे उत्तर. आणि चौथ्या चौकटीमध्ये लिहिणार आहोत पहाडी नद्या हे उत्तर. आता आपल्याला जायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे. ई प्रश्न काय दिलाय बघा. ईशान व त्याच्या सहकार्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत. परत त्यांनी 4 चौकटी दिलेल्या आहेत. मोठं आहे ह्या प्रत्येक चौकटीतलं उत्तर. पहिल्या चौकटीमध्ये काय लिहायचंय बघा. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले. दुसऱ्या चौकटीमध्ये आपल्याला लिहायचंय मलमपट्टी केली व औषधे दिली. तिसऱ्या चौकटीमध्ये आपल्याला लिहायचंय हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी मदत केली. आणि चौथ्या चौकटीमध्ये आपल्याला लिहायचंय भुकेल्या मुलांना फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या. म्हणजे अशा 4 प्रकारे मदत ईशाननी यात्रेकरूंना केलेली आहे. ईशाननी आणि त्याच्या सहकार्यांनी. तर त्या 4 चौकटीमध्ये आपल्याला हे 4 मुद्दे लिहायचे आहेत बरं का विद्यार्थी मित्रांनो. चला आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न त्यांनी म्हटलाय एका शब्दात उत्तरे लिहा. ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला ते ठिकाण कोणतं होतं. ते ठिकाण उत्तर काशी. मग चौकटीमध्ये आपण उत्तर लिहिणार उत्तर काशी. अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण कोणतं होतं बरं. ते ठिकाण होतं गंगोत्री. आपलं उत्तर आलं गंगोत्री. नंतरचा प्रश्न आहे बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक कोणतं पदक मिळायचं. वीर पदक. आपलं उत्तर आलं वीर पदक. आता तिसरा प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न त्यांनी दिलाय पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा. चला मग आता याचं उत्तर आपण समजून घेऊया. ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. बरोबर आहे. म्हणजे पहिलं उत्तराचं वाक्य आपलं हे आलं. एवढेच नव्हे तर त्याला त्याचे वेड लागले होते. नुसती आवड छंद नाहीये, आता त्याला त्याचं वेड लागलेलं आहे. त्याने गिर्यारोहणाचे उत्कृष्ट प्रशिक्षण घेतले होते. बरोबर आहे. नंतरचा मुद्दा येतो ईशानला निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला आवडले होते म्हणून तो गंगोत्रीला मित्रांबरोबर गिर्यारोहणाच्या मोहिमेत सामील झाला. गंगोत्रीला घडलेल्या भीषण दुर्घटनेत त्याने असहाय्य लोकांना धीर दिला, मदत केली.
लहान मुलांची काळजी घेतली. झाडावर अडकलेल्या लोकांना त्याने स्वतः सुरक्षित बाहेर काढले. अशा प्रकारे ईशान हा सौंदर्यप्रेमी, धाडसी, प्रसंगावधानी, परोपकारी व सेवाव्रती होता, हे त्याचे गुणविशेष दिसून येतात. अगदी मुद्देसूद थोडक्यात उत्तर असं आपल्याला लिहायचं आहे. चला, आता पुढचा प्रश्न काय आहे बघा. या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला दिलंय, ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दात लिहा. आता बघा, काय मदत केली त्यांनी ईशान आणि त्याच्या सहकार्यांनी. ईशान व त्याच्या सहकार्यांनी जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले, मलमपट्टी केली, हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी मदत केली, भुकेल्या मुलांसाठी बिस्किटे, फळे व पाणी यांची सोय केली. त्याच्यानंतर काय केलं अजून, देवदाराच्या झाडात अडकलेल्या लोकांना जाड व मजबूत दोराच्या मदतीने बाहेर काढले. ईशान व त्याच्या मित्रांनी रात्र पहाडावर घालवली. सकाळ झाल्यावर त्यांनी पाहिले की बचाव अभियानाची हेलिकॉप्टर्स फिरत होती. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ईशान व त्याच्या साथीदारांनी लाकडे पेटवून धूर केला. ते पाहून हवाई दलातील जवानांनी पहाडावर हेलिकॉप्टर्स उतरवली. ईशान व त्याच्या साथीदारांना लोकांना तिथपर्यंत नेऊन त्यांची सुटका केली. म्हणजे ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कशी मदत केली हे आपण या उत्तरामध्ये बघितलं. चला, आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न त्यांनी दिलाय, कडाक्याची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा. म्हणजे कडाक्याची थंडी पडली, खूप थंडी आहे बाहेर आणि एखादी असहाय्य व्यक्ती आपल्याला दिसतेय, तर आपण काय करू ते आपल्याला लिहायचंय. कडाक्याची थंडी असह्य असते, सोसत नाही आपल्याला ती. ज्यांना निवारा नाही, जे रस्त्याच्या कडेला झोपतात, त्यांच्यापाशी गरम लोकरीचे कपडे नसतात. अशा व्यक्तीला गरम व उबदार कपडे देईन मी व माझे मित्र पॉकेट मनी मधून थोडे पैसे साठवून जमलेल्या निधीतून अशा व्यक्तींना शाली, चादरी, ब्लँकेट्स अशा आवश्यक वस्तूंचा पुरवठा करीन. अशा प्रकारे मी माझ्या परिसरातील असहाय्य व्यक्तींना मदत करीन. असं थोडक्यात उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आता भाषाभ्यास झाला. आता खेळूया शब्दांशी. अ प्रश्न काय दिलाय बघा, खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. अ गटामध्ये दिलंय त्यांनी काळजाला घरे पडणे. मग ब गटातलं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल, काळजाला घरे पडणे म्हणजेच प्रचंड दुःख होणे. मनमानी करणे, त्याची जोडी कोणाबरोबर लावायची, मनमानी करणे म्हणजेच मनाप्रमाणे वागणे. आणि हैराण होणे ह्याची जोडी लावावी लागेल त्रासून जाणे. बरोबर आहे. चला, आता हा प्रश्न बघूया काय आहे. खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. पहिलं वाक्य शब्द त्यांनी दिलाय गिर्यारोहण. मग आपण वाक्य बनवलंय बघा, गिर्यारोहण करणे साहसाचे असते. दुसरा शब्द आहे रौद्र रूप. आपण वाक्य काय बनवलंय, पूर येतो तेव्हा नदी रौद्र रूप धारण करते. भूस्खलन म्हणजे जमीन खचणे. आपण वाक्यात कसा उपयोग केलाय बघा, हिमालयात खूप वेळा भूस्खलन होते.
आता पुढचा प्रश्न ई प्रश्न आहे. काय म्हणतायत ते बघा. बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा. त्यांनी एक उदाहरण दिलंय बघा. बेवारस. तसं पहिला शब्द त्यांनी दिलाय जबाबदार. मग आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल? बेजबाबदार. नंतरचा शब्द आहे इमान. मग आपल्याला लिहावं लागेल बेईमान. नंतरचा शब्द त्यांनी दिलाय शिस्त. मग आपल्याला शब्द लिहावा लागेल बेशिस्त. मग शब्द त्यांनी दिलाय रोजगार. आपल्याला शब्द लिहावा लागेल बेरोजगार. नंतरचा शब्द आहे परवा आणि आपल्याला शब्द लिहावा लागेल बेपरवा. लक्षात येतोय हा स्वाध्याय? आता त्यांनी बघा काय म्हटलंय. खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा. आता पहिलं चिन्ह आहे बघा. हे पहिलं चिन्ह कोणतं आहे? हे पहिलं चिन्ह आहे स्वल्पविराम. आणि मग आपण वाक्य काय बनवलंय बघा. लाल, निळा, पांढरा ही रंगांची नावे आहेत. आपण इथे स्वल्पविराम दिलेले आहेत. लक्षात येतंय? चला, दुसरं चिन्ह कोणतं आहे बघा. दुसरं चिन्ह आहे पूर्णविराम. पूर्णविरामाचं चिन्ह आहे. आपण वाक्य बनवलंय मी अभ्यास करतो. इथे बघा आपण पूर्णविराम दिलेला आहे. तिसरं विरामचिन्ह कोणतं आहे? तिसरं विरामचिन्ह आहे ते म्हणजे अर्धविराम. आणि आपण वाक्य काय लिहिलंय बघा. ढग गडगडले पण पाऊस पडला नाही. आपण इथे अर्धविरामाचं चिन्ह लिहिलेलं आहे. पुढचं विरामचिन्ह कोणतं आहे बघा. प्रश्नचिन्ह. आणि आपण वाक्य बनवलेलं आहे ते वाक्य आहे तू कुठे राहतोस. प्रश्नचिन्ह केलंय बघा आपण. लक्षात येतंय? चला, पुढचं काय विरामचिन्ह आहे बघूया. पुढचं विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह. आणि आपण वाक्य काय बनवलंय बघा. वा किती सुंदर चित्र हे. वा शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह आपण काढलंय आणि हे शब्दानंतर पण उद्गारवाचक चिन्ह काढलंय. नंतरचं विरामचिन्ह कोणतं आहे? त्याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो एकेरी अवतरण चिन्ह. काय म्हणायचं? एकेरी अवतरण चिन्ह. आणि त्याचं वाक्य आपण लिहिलंय ईशानला वीर पदक मिळाले. हे बघा इथे एक अवतरण चिन्ह एकेरी आणि इथे अजून एक आहे. आणि शेवटचं अवतरण चिन्ह त्यांनी कोणतं दिलंय बघा. त्याचं नाव आहे दुहेरी अवतरण चिन्ह. काय नाव आहे त्याचं? दुहेरी अवतरण चिन्ह. आणि वाक्य लिहिलंय आपण शिक्षक म्हणाले अभ्यास करा. जे कोणी एखादी व्यक्ती बोलतेय त्याच्या तोंडचं वाक्य असेल तर आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह घालावं लागतं. लक्षात आलाय हा सगळा अभ्यास, हे सगळे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गिर्यारोहणाचा अनुभव या पाठाखालचा भाषाभ्यास समजावून घेतला. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.